शिरगावच्या नदीवर पोहायला गेलेले दोघे बेपत्ता झाले। चिपळूणमधील हा सर्व प्रकार घडला। चिपळूणच्या शिरगाव जवळच्या नदीवर 10 जण पोहायला गेले होते, त्यातून दोघे बेपत्ता झाले। चिपळूण पोलिसांकडून घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे। बुडालेले दोघेही 10वीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये 6 जण सुखरूप निघाले। आता हे दोन्ही मुलांचा शोध पोलीस घेत आहेत। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजेश जाधव। राजेश, काय सध्याची परिस्थिती आहे? पोलीस पोहोचल्यात आणि शोध मोहीम कुठपर्यंत येऊन पोहोचली आहे? शिरगाव मधील जी कुंभारली आहे, कुंभारली नजीक कुंभारली 10 मुलं होती। ती आज सुट्टी असल्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये खेळण्यासाठी गेलेली होती, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि वरच्या साईडला नदीच्या कुंभारलीच्या वरच्या साईडला सह्याद्रीच्या कडेला म्हणजे पाऊस जास्त पडल्यामुळे त्या साईडला पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना काही समजलं नाही आणि 10 मुलांपैकी 8 जण मुलं बाहेर आली, मात्र 2 मुलांना बाहेर यायला जमलं नाही। त्यामुळे आणि पुढे डोह होता आणि त्या डोहामध्ये गेल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि मुळात तिथले स्थानिकांना आम्ही संपर्क केला तर स्थानिकांचं असं म्हणणं आहे त्या डोहामध्ये असा भोवरा आहे, म्हणजे गोल पाणी फिरतं, त्यामुळे 3 मुलं त्याच्यात रुतलेली आहेत। आणि विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांचं शोध पथक चालू आहे। संबंधित पोलीस वगैरे सगळे आलेले होते, पोलिसांनी तपास केला किंवा शोधलं, मात्र शोध मोहिमेमध्ये कुठल्या प्रकारचा दोन्ही मुलं दिसली नाहीत। आणि ही जी 8 मुलं आहेत ती 10 मुलं आहेत ती 10वीला आहेत, त्यातली ही 2 मुलं बेपत्ता झालेली आहेत। शोध मोहीम आता काळोख असल्यामुळे थांबलेली आहे, मात्र पोलिसांनी सांगितलेलं आहे की उद्या एनडीआरएफच्या जवानांना त्यांनी बोलावलेलं आहे, कारण स्थानिकांच्या मदतीने कुठल्या प्रकारचे हातात म्हणजे यश लाभलेलं नाहीये। त्यामुळे त्यांनी एनडीआरएफ वाल्यांना बोलवलेलं आहे आणि उद्या सकाळी एनडीआरएफ वाली येतील आणि मग तपास मोहीम करतील। पण तिथे स्थानिक असंही म्हणतात की एनडीआरएफ वाल्यांचंही तिथे चालणार नाही जास्त, कारण पाण्यामध्ये जो भोवरा आहे, कारण पाण्याचा प्रवाह मोठा आहे, पाणी गोल गोल फिरतं तिथे त्या डोहामध्ये, त्यामुळे कदाचित माणसं आत जाण्यास खूप त्यांना त्रास होणार आहे। जी नक्कीच, धन्यवाद राजेश आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल।